श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज आहे वटपौर्णिमा आणि प्रत्येक सुवासीन महिला ही पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी हे वटसावित्रीचं व्रत करत असतात। हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व असतं आणि आज प्रत्येक घरामध्ये हे वटसावित्रीचं व्रत केलं जातं आणि उपवास सुद्धा केला जातो। तर आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय करणं पौर्णिमेच्या दिवशी खूप महत्त्वाचे असतात, कारण का आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या तिथीला विशेष महत्त्व असतं। चंद्र जेव्हा सूर्यापासून पृथ्वीच्या बरोबर विरुद्ध बाजूस असतो तेव्हा दिसणाऱ्या चंद्राच्या जी काही छाया असते त्याला पौर्णिमा म्हणतात। हिंदू धर्मात पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या दिवशी हिंदू विविध उपाय अथवा गोष्टी करतात। जेव्हा संपूर्ण चंद्र दिसतो तो दिवस आपला पौर्णिमेचा असतो। या दिवशी चंद्राची पूजा केली जाते, चंद्राचे दर्शन घेतले जाते आणि पौर्णिमा आपल्या पूर्ण वर्षामध्ये 12 पौर्णिमा असतात। या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आराधना केली जाते। भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये श्रीराम जय राम जय जय राम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णू सहस्रनामावली या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण केलं जातं। प्रत्येक घरातील महिला आपल्या पतीच्या, मुलांच्या आणि एकंदर कुटुंबाच्या कल्याणासाठी काही घरामध्ये या पौर्णिमेचा उपवास सुद्धा केला जातो। पौर्णिमेला विविध देवी देवतांची पूजा केली जाते। भगवान विष्णू, महादेव यांची उपासना करणे चांगले असल्याचे मानले जाते। त्याचबरोबर धनप्राप्तीसाठी माता लक्ष्मीची उपासना केली जाते। आणि बघा, ज्या काही पौर्णिमा असतात तर त्या प्रत्येक पौर्णिमेला ज्या वेळेस आपण घरामध्ये सत्यनारायण करतो तर त्याचे अनेक चांगले फायदे सुद्धा आपल्याला बघायला मिळत असतात। तर आपल्याला आपल्या घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी ही जी काही पौर्णिमा असते तर त्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये सुख, संपत्ती, पैसा, धन, दौलत याची कधीच कमी पडू नये, माता लक्ष्मीने नेहमी आपल्या घरामध्ये निवास करावा यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत। तर त्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत। म्हणजेच आज घरामध्ये आपल्याला कापूर जाळायचा आहे। घरामध्ये जे काही शत्रुपीडा, शत्रू त्रास, वास्तुदोष, पितृदोष, गृहदोष, नकारात्मकता, करणे बाधा हे जे काही दोष आपल्या घरामध्ये तयार झालेले असतात हे दोष दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो। आणि ज्यावेळेस या नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये असतात तर त्यावेळेस कधीच कोणत्याच कामामध्ये मग आपल्याला यश मिळत नाही। त्यामुळे प्रथम या ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी आपल्याला अनेक उपाय करणं, अनेक सेवा करणं तितकंच गरजेचं आहे। त्यामुळे आज घरामध्ये ज्या सेवा सांगितलेल्या आहेत तर त्या सुद्धा आवर्जून करा। महालक्ष्मी अष्टकम, व्यंकटेश स्तोत्रमचं सुद्धा पठण करा। त्याचबरोबर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन सुद्धा करायचं आहे, नाहीतर माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती सुद्धा करू शकता किंवा अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती सुद्धा करू शकता। त्यानंतर आता घरामध्ये तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे, रात्री तुम्ही 5 ते 7च्या दरम्यान किंवा 5 ते 8च्या दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकता। काय करायचं आहे, कापूर घ्यायचा, एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये तुम्ही हा कापूर घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या कापूर बरोबर तुम्हाला काही वस्तू लागणार आहे। आता ह्या वस्तू कोणकोणत्या आहे बघा, त्यामध्ये 2 वस्तू तुम्हाला लागणार आहे। सर्वात पहिली आणि महत्त्वाची वस्तू म्हणजे भोजपत्र। भोजपत्र जे आहे तर ते जर तुमच्याकडे नसेल तर ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं बघा तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथून हे तुम्हाला भोजपत्र खरेदी करून आणायचं आहे। त्यानंतर तुम्हाला हळद घ्यायची आहे आणि हळदीमध्ये थोडंसं दूध किंवा पाणी मिक्स करायचं, याची एक छान प्युरी तयार करायची आणि भोजपत्रावरती तुम्हाला 5 डॉट द्यायचे आहेत। 4 दिशेला 4 डॉट द्यायचे, म्हणजे पूर्वेकडे, पश्चिमेकडे, उत्तरेकडे, दक्षिणेकडे असे 5 डॉट द्यायचे आणि मध्यभागी एक असा 5वा डॉट तुम्हाला द्यायचा आहे। तर अशा पद्धतीने हे 5 हळदीचे डॉट दिले की त्यानंतर जो मध्यभागी आपण हळदीचा टिंब दिलेला आहे त्यावरती कापूर ठेवायचा आणि त्यानंतर तुम्हाला हे कापूर जो आहे तर तो प्रज्वलित तुमच्या देवघरामध्ये करायचा आहे।
आणि 2 ते 3 वड्या तुम्हाला कापूरच्या ठेवायच्या आहेत. आता जोपर्यंत हे भोजपत्र आणि कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला तिथे बसून सेवा करायची आहे, ती म्हणजे महालक्ष्मी अष्टकमची. आता तुम्हाला शक्य झालं तर 3 वेळेस महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. कापूर संपायला लागला की परत वर्ण तुम्ही कापूर टाकायचं आहे, पण 3 वेळेस हे महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला म्हणायचंच आहे आणि एकदा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. तर या 2 सेवा तुम्हाला करायच्या आहे आणि त्यानंतर ही जी राख असेल, जळलेलं भोजपत्र उरलेलं असेल काही किंवा थोडीफार राख शिल्लक असेल तर ती तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे. तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि हा उपाय करत असताना माझ्याकडे जी काही धन दौलत सुख संपत्ती पैसा आहे तर त्यामध्ये वाढ झालेली आहे. माझ्या घरामध्ये नेहमी अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जा राहतात. अशा पद्धतीचा आपल्याला भाव ठेवून हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर नक्की करून बघा, नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल. त्याचबरोबर माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना प्रार्थना करा. आज घरामध्ये भगवान विष्णूंना पिवळ्या कलरच्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करा. नसेल मिठाई तर मग दुसरा जो काही भाजीपोळीचा नैवेद्य घरामध्ये केलेला असेल तर तो अर्पण केला तरीही चालेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर नक्की करा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.